हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधील होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 त्यामधील सॉल्व्ड एक्झाम्पल्स. बघूया फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ, बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ 2x plus y equal to 0 is one of the line represented by 3x square plus kxy plus 2y square equal to 0. ओके, मग आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि ह्याच्यापासून ज्या दोन लाईन मिळतात आपल्याला, दोन लाईन, त्या दोन लाईनपैकी एक लाईनचं इक्वेशन दिले 2x plus y equal to 0. दिस इज द इक्वेशन ऑफ वन लाईन. एका लाईनचं इक्वेशन आहे. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायला विचारली आहे. ओके, आता बघा, यापैकी ह्याच्यापासून ज्या दोन लाईन मिळतात, दोन लाईन, त्यातली एक लाईन दिली आहे, त्या लाईनचा स्लोप काय येईल तर -a/b असा फॉर्म्युला आहे स्लोप फाइंड करायचा जनरल इक्वेशनचा. त्या पद्धतीने तुम्ही फाइंड केलं तर -2/1 म्हणजे -2 स्लोप येणार आहे त्याचा. ओके, मग ह्या लाईनचा स्लोप आला -2. आता तो आलेला स्लोप, आता मला सांगा, याच्यापासून ऑक्झिलरी इक्वेशन एक मिळतं आपल्याला. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे त्या अशा फॉर्ममध्ये लिहितो आपण bm² + 2hm + a = 0. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. हे ऑक्झिलरी इक्वेशन याच्यापासून मिळणार आहे. मग ऑक्झिलरी इक्वेशन मिळतं आहे, ही एक लाईन दिली आहे, त्या लाईनचा स्लोप मिळाला. मग हा जो स्लोप आहे, आता ऑक्झिलरी इक्वेशन आपण कशासाठी यूज करतो तर स्लोप फाइंड करण्यासाठी हे ऑक्झिलरी इक्वेशनचा यूज करतो. मग हा एक स्लोपच आहे, म्हणजे हा स्लोप हे ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणून मग तो जो स्लोप आहे तर तो काय केला, ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट केला आपण. -2 इज रूट ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन. हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे. bm² वगैरे मी आत्ता लिहिलं होतं ते, त्याच्यात b ची व्हॅल्यू 2 पुट केली, मग हे ऑक्झिलरी इक्वेशन मिळतं आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये हे -2 पुट केलं आपण पॉईंट. 2 × -2² आहे इथं, आणि हे सिम्प्लिफाय केलं. -2चा स्क्वेअर 4, 4 × 2 दॅट इज 8, आणि इथं 3 आहे. 8 + 3 11, आणि हे -2k. 11 त्या बाजूला गेला -11 होणार आहे. दोन्ही बाजूचं मायनस साईन कॅन्सल होईल. 2k = 11 मिळेल, आणि मग k = 11/2. हा 2 इकडे डिवाईडला जाईल. हेच एक्झाम्पल अल्टरनेट मेथडनं पण एक सोडवता येतं. ते अल्टरनेट मेथड इथं सांगतो तुम्हाला. ॲज 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. ह्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या दोन लाईन आहेत त्यामधली एक लाईन 2x + y = 0 आहे. याचा अर्थ, आता बघा, इथं मी तुम्हाला ते लाईन, समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, त्यातली एक लाईन दिली आहे त्यांनी 2x + y = 0. तर आपल्याला हे प्रॉपर्टी माहिती आहे की ह्या दोन लाईनवरचा कुठलाही पॉईंट जर तुम्ही घेतला, कुठलाही पॉईंट घ्या, तो पॉईंट जर आपण त्या कंबाईंड इक्वेशनमध्ये टाकला तर तो पॉईंट ते कंबाईंड इक्वेशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. तसं आता 2x + y = 0 ही जी लाईन आपल्याला दिली आहे, त्या लाईनवरचा आपण कुठलाही एखादा पॉईंट फाइंड करून जर या कंबाईंड इक्वेशनमध्ये पुट केला तर तो पॉईंट ते कंबाईंड इक्वेशन सॅटिस्फाय करतो. मग आता काय करायचं आहे की असा कुठला पॉईंट आहे की जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो आहे, 2x + y = 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारा कुठलाही एक पॉईंट तुम्ही फाइंड आउट करा. मग तो कसा फाइंड करायचा मी तुम्हाला सांगतो. आपण बऱ्याचदा तसे फाइंड केलेले आहेत पॉईंट्स. x घ्या, y घ्या. आता ह्याच्यावरून तुम्ही जर बघितलं 2x + y = 0 म्हणजेच y = काय होतं बघा, -2x होतं आहे. y = -2x. 2x त्या बाजूला गेला. मग इथं x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर y तुम्हाला -2 मिळतो आहे. x ची व्हॅल्यू तुम्ही इथं 2 सबस्टिट्यूट केली तर 2 × -2 दॅट इज -4 मिळणार आहे. x ची व्हॅल्यू 3 टाकली तर -6 मिळेल. असे तुम्हाला इन्फायनाईट पॉईंट्स मिळतील या लाईनवरती, 2x + y या लाईनवरचे. मग ह्यापैकी तुम्ही कुठला पण एक पॉईंट त्या कंबाईंड इक्वेशनमध्ये पुट करू शकता. ओके, मग मी इथं घेतला आहे 1, -2 हा पॉईंट इज अ पॉईंट ऑन द लाईन. या लाईनवरचा पॉईंट आहे. इट मस्ट सॅटिस्फाय द कंबाईंड इक्वेशन. हे जे कंबाईंड इक्वेशन दिलं आहे, हे कंबाईंड इक्वेशन हा पॉईंट सॅटिस्फाय करणार आहे. म्हणून ह्या कंबाईंड इक्वेशनमध्ये x आणि yच्या जागी 1 आणि -2 सबस्टिट्यूट केलं. मग कंबाईंड इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळणार आहे पॉईंट सबस्टिट्यूट केल्यानंतर. इथं फक्त स्क्वेअर आहे बरं का, इथं स्क्वेअर आहे आणि इथं पण स्क्वेअरला आहे. ते टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. स्क्वेअर आहे तिथं. इथं 3, 1चा स्क्वेअर 1, 3 × ते 3 राहील.
इथं -2चा स्क्वेअर 4 × 2 8 8 + 3 11 आणि इथं -2k + 11 म्हणजेच हा 11 या बाजूला गेला -11 दोन्ही बाजूचा मायनस साईन कॅन्सल होणार आहे 2k = 11 आणि 2 डिवाइडला गेल्यानंतर k = 11/2 असं त्याचं सोल्युशन मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 3x - 2y = 0 coincides with one of the lines represented by this equation ax² + 2hxy + by² = 0. या इक्वेशन बघा, हे जे इक्वेशन दिले तुम्हाला काय म्हटलं, 3x - 2y ही जी लाईन आहे 3x - 2y = 0 ही ह्याच्यापासून ज्या दोन लाईन मिळतात पेअर ऑफ लाईन्स त्यातल्या एका लाईनला 3x - 2y = 0 ही लाईन काय होती आहे, कोइन्साइड होती आहे. मग कोइन्साइड होती म्हणजे त्यातल्या एका लाईनचा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप इक्वल असणार आहे. मग काय केलं बघा, द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन इज, हे माहीतच आहे ऑक्झिलरी इक्वेशन, bm² + 2hm + a = 0. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ धिस इक्वेशन. मग ह्याच्यापासून ऑक्झिलरी इक्वेशनपासून आपल्याला दोन स्लोप मिळत असतात, m1 आणि m2 असे दोन स्लोप मिळतात नेहमी. मग आता ही जी लाईन, हे जे कंबाईंड इक्वेशन ह्याच्यापासून दोन लाईन मिळतात त्याचे स्लोप m1 आहे आणि m2 आहे असं म्हटलं आपण. तर बघा ही लाईन एका लाईनशी कोइन्साइड आहे, ठीक आहे, कोइन्साइड होती आहे. मग ह्या लाईनचा स्लोप आणि त्यातल्या एका लाईनचा स्लोप मी त्याला m1 म्हणतो, तो काय असेल, इक्वल असेल, बरोबर. मग हा स्लोप आपण इथं काढला, समजा त्या लाईनचा स्लोप 3x - 2y = 0, या लाईनचा स्लोप येणार आहे -a/b या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याचा स्लोप येणार आहे 3/2, या लाईनचा स्लोप 3/2. मग हा जो स्लोप आहे तो स्लोप क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. ओके, मग हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑक्झिलरी, त्याच्यामध्ये हा स्लोप म्हणजे मचीच व्हॅल्यू आहे, m1 म्हणतो मी त्याला, m1 दिला आहे समजा तुम्हाला 3/2, तर ही व्हॅल्यू हे ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. ह्याच्यामध्ये जिथं m दिला आहे तिथं तुम्ही 3/2 सबस्टिट्यूट करा, 3/2 पुट केल्यानंतर तुम्हाला हे मिळेल आणि मग 4 मल्टिप्लाय केलं की शेवटी हे इक्वेशन मिळेल. हे तुमची झाली रिक्वायर्ड कंडिशन. हीच कंडिशन काढण्यासाठी ऑक्झिलरी इक्वेशन न घेता अजून एक पद्धत आहे, ते म्हणजे तुम्हाला समजा 3x - 2y = 0 या लाईनचा स्लोप मिळाला आहे 3/2 म्हणजे एक स्लोप मिळाला आहे. मग तुम्ही m1 + m2 = -2h/b आणि m1 × m2 = a/b हा फॉर्म्युला वापरू शकता. ह्याच्यात 3/2 ही व्हॅल्यू पुट करू शकता m1च्या जागी आणि कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हीच कंडिशन मिळेल शेवटी. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिनमधून पास होणाऱ्या अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. ह्या इक्वेशनपासून ज्या काय दोन लाईन मिळतात, समजा ह्या दोन लाईन मिळतील, ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या दोन लाईन आणि ज्या ओरिजिनमधनं पास होतात अशा दोन लाईन्सचं तुम्हाला काय करायचं आहे, जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग बघा इथं मी असं कन्सिडर केलं, लेट m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ लाईन्स. कुणाचे स्लोप आहेत, स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन. ह्याच्यापासून ज्या दोन लाईन मिळतात त्या दोन लाईनचे स्लोप मी m1 आणि m2 असे कन्सिडर केले. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे m1 + m2 = -2h/b. याच्यामध्ये 2hची व्हॅल्यू आहे 2, मग ती 2hची व्हॅल्यू 2 टाकली आणि ते मायनस साईन -2 डिवाइडला बघा -1 आपण पुट केला, बीची व्हॅल्यू -1 मायनस गेला, इथं आलं 2. m1 + m2ची व्हॅल्यू a/b माहिती आहे, a3 पुट केला आणि b -1 पुट केला, 3/-1 दॅट इज -3. m1 + m2 मिळाला, m1 × m2 मिळाला. हे जे स्लोप आहेत ते कुणाचे स्लोप आहेत, ह्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या लाईनचे स्लोप आहेत m1 आणि m2. आपल्याला सांगितलं आहे कंबाईंड इक्वेशन काढा की ज्या लाईन ह्याच्यापासून मिळणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे, कंबाईंड इक्वेशन. मग आता मला सांगा m1 आणि m2 हे जर स्लोप असतील तर ह्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचे स्लोप कसे असतील, तर ते असतील निगेटिव्ह रेसिप्रोकल. कारण जर दोन लाईन ह्या एकमेकाला
परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येतो. ओके, म्हणजे M1 हा एका लाईनचा स्लोप असेल तर त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप हा -1/M1 असणार आहे. M2 हा दुसऱ्या लाईनचा स्लोप असेल तर त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप -1/M2 असं असणार आहे. ठीक आहे, मग बघा इथं आता रिक्वायर्ड लाईन्स पास थ्रू द ओरिजिन. आता आपल्याला माहिती आहे की दिलेली लाईन त्यांनी सांगितलं ओरिजिनमधनं पास होतात. लाईन जर ओरिजिनमधनं जात असेल तर लाईनचं इक्वेशन y=mx अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं. तिथं +c येत नाही, +c येत नाही का, कारण कॉन्स्टंट आला तर लाईन ओरिजिनमधनं पास होत नाही, म्हणून +c आपण इथं घेतला नाही. y=mx. m म्हणजे कोण आहे तर m म्हणजे स्लोप, त्या लाईनचा स्लोप. मग इथं हे स्लोप माहिती आहेत त्या रिक्वायर्ड लाईनचे आणि त्या लाईन ओरिजिनमधनं जातात. therefore their equations are y=-1/m1x and y=-1/m2x. हे झाले त्या दोन लाईनचे स्लोप. ओके, आता इथं काय केलं आहे बघा, हे M1 yला मल्टिप्लाय केलं, M1y =-x अँड M2 इकडे yला मल्टिप्लाय केलं, M2y =-x. मग परत -x इकडे आणला तर +x होईल, x + M1y, आणि -x इकडे आणला तर प्लस होईल x + M2y. आपल्याला फाइंड करायचं आहे काय तर फाइंड करायचं आहे त्यांचं कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं आहे. कुणाचं कंबाईंड इक्वेशन तर कंबाईंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स. ह्या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन आपल्याला काढायचं, या लाईनचं आणि या लाईनचं. मग ते कंबाईंड इक्वेशन कसं घेतो आपण तर त्यासाठी काय घेतो आपण, प्रोडक्ट घेतो, दोन लाईनचा प्रोडक्ट. बघा त्या दोन लाईनचा काय घेतला इथं प्रोडक्ट, दोन लाईनचा प्रोडक्ट म्हणजेच कंबाईंड इक्वेशन. आणि मग मल्टिप्लिकेशन केलं x × x x². xyच्या दोन टर्म मिळतील, त्यातून x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील M1 + M2 आणि लास्टला M1 y1 ह्याला मल्टिप्लाय केलं तर M1 M2 y² अशी टर्म मिळेल. ठीक आहे, आता बघा M1 M2 आणि M1 + M2 ह्या दोन व्हॅल्यू मगाशी कॅल्क्युलेट केल्यात. M1 + M2ची व्हॅल्यू आहे 2 आणि M1 × M2ची व्हॅल्यू आहे -3. ह्या दोन व्हॅल्यू काय करूया आपण इथं सबस्टिट्यूट करूया या एक्झाम्पलमध्ये. M1 + M2ची व्हॅल्यू टाकली 2 आणि M1 × M2ची व्हॅल्यू टाकली -3. शेवटी इक्वेशन मिळालं x² + 2xy -3y² = 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन, रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. ह्याच्यापासून ज्या दोन लाईन मिळतात त्या दोन लाईनपैकी एका लाईनचा स्लोप इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ द अदर लाईन. एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 4 टाइम्स आहे. ठीक आहे, ही कंडिशन तुम्हाला दिली आहे. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन इज, म्हणजे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 4 टाइम्स आहे. मग आता आपण काय करूया इथं नेहमीप्रमाणे लेट स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन बी M1 अँड M2. याच्यापासून मिळणाऱ्या लाईनचे स्लोप M1 आणि M2 आहेत असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, मग बाय गिवन कंडिशन, मग दिलेल्या कंडिशनप्रमाणे आपल्याला माहीतच आहे काय कंडिशन दिली आहे त्यांनी, एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. मग इथं लिहिलं मी M1 = 4M2. M1 = काय लिहिलं 4M2 लिहिलं, कारण एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. आणि मग आपल्याला हे फॉर्म्युले माहिती आहेत की त्यांची सम काय येते ते M1 + M2चा फॉर्म्युला -2h/b. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. 2hची व्हॅल्यू k दिली आहे बघा ह्या इक्वेशनमध्ये. 2hची व्हॅल्यू काय k, ती व्हॅल्यू इथं पुट केली आपण याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू. 2hच्या जागी k टाकला, bची व्हॅल्यू 1 टाकली. M1च्या जागी मी काय टाकलं M1 = 4M2 होतं ना, ती M1ची व्हॅल्यू टाकली 4M2 + M2 = -k/1. मग हे जर थोडं सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफिकेशन केलं तुम्ही, 4M2 + M2 झालं 5M2 = -k. 5 डिवाईडला जाणार इकडं, मग M2 = -k/5. त्याला म्हटलं आपण इक्वेशन 1. आता प्रोडक्ट घेऊया दोघांचा. M1 × M2 = काय घेऊया a/b असा प्रोडक्ट घेऊया. मग M1 × M2 = a/b घेतल्यानंतर बघा
M1ची व्हॅल्यू काय आत्ता बघितलं आपण 4m2 टाकली होती, ती व्हॅल्यू इथं टाकूया. 4m2 इंटू m2 इक्वल टू 4/1. a/bची व्हॅल्यू टाकली. aची व्हॅल्यू 4, bची व्हॅल्यू 1. आता याच्यामध्ये बघा 4 आणि इकडचा 4 कॅन्सल होईल. 4 गेला, इकडे राहणार m2 इंटू m2 दॅट इज m2 स्क्वेअर इक्वल टू 1. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला काय मिळेल बघा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट. आता इथं जो m2 आहे ना, m2 स्क्वेअर, ठीक आहे, इथं m2 स्क्वेअर दिसतोय बघा, m2 स्क्वेअर, आणि इथं m2ची व्हॅल्यू -k/5 आहे. तर तिथं m2ची व्हॅल्यू आपण टाकली, इथं ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकली, आपल्याला मिळणार आहे m2ची व्हॅल्यू -k/5 त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. ही कंडिशन सेकंड इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशन पुट केले आपण थोडक्यात, ठीक आहे. मग स्क्वेअर केल्यानंतर काय मिळणार आहे, k² डिवायडेड बाय 25. 25 इकडे गेलं तर मल्टिप्लाय होईल, k² इक्वल टू 25. देअरफॉर k इक्वल टू +or-5. केची व्हॅल्यू आली +or-5. केच विचारला होता आपल्याला. नेक्स्ट बघूया. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इक्वल टू 3. एकदा तुम्हाला एक्झाम्पलचा अर्थ समजला की त्याचं सोल्युशन लिहिणं कठीण नाही, सोपं आहे, ठीक आहे. मग बघा काय म्हटलं त्यांनी, कंबाइंड इक्वेशन काढायचं. कुणाचं कंबाइंड इक्वेशन, ओरिजिनमधून पास होणाऱ्या 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन. त्या 2 लाईन कशा आहेत, तर त्या 2 लाईन y इक्वल टू 3 या लाईनशी त्या 2 लाईननं काय केलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल तयार केलेला आहे. मी त्या ट्रायंगलला म्हटलं ट्रायंगल ABC. ओके, बघूया. मग आता m1 m2 आपण नेहमीप्रमाणे लेट m1 अँड m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिनमधून पास होणाऱ्या ज्या ह्या 2 लाईन आहेत त्यांचे स्लोप मी m1 m2 असे कन्सिडर केले. आता ह्या लाईन ओरिजिनमधनं जातात म्हणजे त्यांचे इक्वेशन काय असेल, मी मग सांगितलेलं y इक्वल टू mx. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. मग m1 आणि m2 स्लोप असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आणि ज्या लाईन ओरिजिनमधनं जातात त्यांचं इक्वेशन येणार आहे y इक्वल टू m1x आणि y इक्वल टू m2x. त्याला मी म्हणतो इक्वेशन 1. आपल्याला कंबाइंड इक्वेशन काढायचं, ह्याच 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन काढायचं. ह्यात फक्त माहीत पाहिजे की हे स्लोप काय आहेत. m1 m2 एकदा मिळाला तुम्हाला m1 m2 की तुमचं काम झालं, ठीक आहे. मग m1 m2 म्हणजे स्लोप काढूया. आता स्लोप काढण्यासाठी काय माहीत पाहिजे, एकतर तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं नाही आहे, 2 पॉईंट पण दिलेले नाहीत. मग एक पर्याय राहतो आपल्याकडे की अँगल दिला आहे का, कारण अँगल माहीत असेल तर स्लोपचा फॉर्म्युला m इक्वल टू tan θ, तो θ माहीत पाहिजे. मग आता बघा हे एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा इक्विलॅटरल म्हणजे समभुज त्रिकोण म्हणतो आपण. इक्विलॅटरलमधले सगळे अँगल इक्वल असतात, म्हणजे हा C अँगल जो आहे तो येणार आहे 60 डिग्री. आणि बाय युजिंग अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी, अल्टरनेट अँगलनुसार इथला पण अँगल 60 डिग्री येणार आहे. बघा बीच्या इथला अँगल हा 60 येईल. इथं बघा इथं लिहिलेलं आहे गिवन ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल, देअरफॉर अँगल ACB इज 60 डिग्री अँड देअरफॉर अँगल CBX इज ऑल्सो 60 डिग्री. मग इथला अँगल 60 डिग्री मिळाला आहे तुम्हाला, हा 60 म्हणून इथला पण 60 झाला. मग आता त्या लाईनचा स्लोप काढू शकता तुम्ही बाय युजिंग स्लोप m1 इक्वल टू tan θ. θ दिला आहे 60 डिग्री, हा 60 आणि tan 60ची व्हॅल्यू आहे √3. एक स्लोप मिळाला, m1 मिळाला, तो इथं पुट करायचा. तर m2 काढायचा आहे. m2 म्हणजे ह्या लाईनचा स्लोप. या लाईनचा स्लोप काढण्यासाठी त्या लाईननं x ॲक्सिसशी केलेला अँगल काढायचा आहे आपल्याला. एक पॉझिटिव्ह x ॲक्सिसशी केलेला अँगल, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ॲक्सिस. मग तो किती असेल तर बघा आता आत्ताच बघितलं आपण, हा इथून एवढा अँगल 60 डिग्री आहे आणि हा इक्विलॅटरल ट्रायंगलचाच अँगल आहे, तो पण 60 असणार आहे. मग 60 + 60 झाला 120. मग स्लोप ऑफ सेकंड लाईन दॅट इज स्लोप m2 इक्वल टू tan 120 डिग्री. तर ह्या लाईनचा स्लोप काढायचा आहे 120. tan 120ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही अलाइड अँगलचा वापर करू शकता. अलाइड अँगल म्हणजे tan π - 60. पाय म्हणजे 180. 180मधून 60 गेले तुम्हाला 120 मिळणार आहे. मग पाय -160 म्हटलं की 120. 120 हा अँगल येतो सेकंड क्वार्टरमध्ये, त्यामुळं मायनस साईन येतं, टॅन तिथं निगेटिव्ह.
आणि पाय असल्यामुळे टॅनचा टॅनच राहतो, मग टॅन 60 मायनस टॅन 60, टॅन 60ची व्हॅल्यू √3, फक्त त्याला काय येणार आहे मायनस साईन तेवढं येणार आहे. मग 120ची व्हॅल्यू झाली टॅन 120, त्याची व्हॅल्यू आली -√3. ह्या दोन्ही पण व्हॅल्यू M1 आणि M2ची व्हॅल्यू त्या इक्वेशन 1मध्ये आपण पुट केले. y = √3x अँड y = -√3x. इथं स्लोप M1 आणि इथं M2 त्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्यात. ठीक आहे. मग आता बघा हे √3x आहे, y इकडे घेतला तर -y होईल =0 आणि हा -√3x इकडे घेतला तो प्लस होईल, +√3x + y = 0. दोन इक्वेशन मिळाले, त्यांचं कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. कंबाईंड इक्वेशन म्हणजेच त्यांचं काय करायचं आहे तुम्हाला, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, दोन इक्वेशनचा प्रोडक्ट. ठीक आहे. दोन इक्वेशनचा प्रोडक्ट घेताना आपण a - b आणि a + b अशा पद्धतीनं a² - b². तर हे तुम्ही असा हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरता येईल. तो फॉर्म्युला वापरला तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे √3चा स्क्वेअर 3x² आणि -y² = 0. दिस इज द रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन.